नमस्कार मुलांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे यातील सराव संच 1.2 मधला क्वेश्चन दुसऱ्यातला तिसरा आपण बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले दोन क्वेश्चन जे आहेत, पहिला पूर्ण क्वेश्चन आणि दुसऱ्यातले पहिले दोन क्वेश्चन जे आहेत ते पूर्णपणे सोडवलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। तर बघा, आता आपण हा तिसरा प्रश्न काय आहे ते बघूयात। तर बघा, तिसरा प्रश्न आहे x + y = 0 आणि दुसरं समीकरण आहे 2x + y = 9। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला तर दिलेली जी समीकरणे आहेत, दिलेली समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी x आणि y निर्देशकांच्या क्रमित जोड्या मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे सारणे तयार करू। ठीक आहे, हे तुम्ही नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल। ओके, तर बघा, जे समीकरण आहे ते अगोदर आपण लिहून घेऊ। कोणतं समीकरण आहे बघा, तर x + y = 0 म्हणजे 0। आता आपण काय करूया, जर y बरोबर समीकरण जर काढलं तर आपल्याला y च्या किमती काढणं एकदम सोपं होते। त्याच्यामुळे आपण समीकरण y बरोबर लिहिणार आहोत। मग त्याच्यामुळे बघा, y बरोबर काय लिहितं, इथे तर 0 आहे, मग x अधिक आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल, तर तो -x होईल। त्याच्यामुळे y बरोबर -x हे समीकरण आपल्याला मिळतं आणि या समीकरणाला आपण इक्वेशन 1 असं म्हणणार आहोत। आता आपण काय करणार आहोत, x च्या किमती घेणार आहोत। ठीक आहे, तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता, फक्त कमीत कमी नंबर घ्यायचे, म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे तो जास्त मोठा होणार नाही। त्याच्यामुळे कमीत कमी छोटे छोटे नंबर घ्या, निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर, 0 कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, बघा, x च्या किमती आपण घेऊ, इथं -2 घेतलं, 0 घेतले, इथे 2 आणि या ठिकाणी आपण 5 घेतले। ठीक आहे, तुम्ही कोणतेही नंबर, कुठेही निगेटिव्ह नंबर, कुठेही पॉझिटिव्ह नंबर घेतले तरी सुद्धा चालतील। पण एकदा का 100 नंबर आपण लिहिले, त्याच्यानंतर आपल्याला या x च्या किमतीवरून आपल्याला y च्या किमती काढायच्या आहेत। आता आपण काय करूया, y च्या किमती काढूया। आता आपल्याला इथे दिसते की x ची किंमत आहे -2, मग -2 ही किंमत आपण या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत। म्हणजेच इक्वेशन काय आहे बघा, तर y बरोबर -x। आता याच्यामध्ये आपण -2 ही किंमत ठेवणार आहोत। y बरोबर x ची किंमत आहे -2, म्हणजे हे वजा ऑलरेडी आणि कंसामध्ये -2, म्हणजेच काय होईल बघा, तर y बरोबर वजा अधिक 2 बरोबर, म्हणजेच y ची किंमत किती आली बघा, तर 2 आलेली आहे। या ठिकाणी y चे निर्देशक 2 आणि दोन्हीची आपल्याला क्रमिक जोडी काय दिसते बघा, -2 आणि 2। अशा पद्धतीने आपल्याला पहिली क्रमिक जोडी मिळालेली आहे। आता आपण काय करूया, दुसरी क्रमिक जोडी सुद्धा काढूया। आता आपण दुसरी क्रमिक जोडी काढूया। तर आता बघा, y या ठिकाणी x ची किंमत ही x ची किंमत आपण 0 घेऊया। म्हणजेच बघा, आपलं समीकरण आहे y बरोबर -x। x ची किंमत आपल्याला काय घ्यायची आहे, 0 घ्यायची आहे बरोबर, म्हणजेच वजा, इथं लिहिते मी 0। आता -0 आणि -0 जरी असेल तरी त्याची किंमत काय असणार आहे, तर ते 0च असणार आहे। त्याच्यामुळे इथं सुद्धा y चे निर्देशक बघा 0च येईल आणि आपली दुसरी क्रमिक जोडी आहे 0 आणि 0 बरोबर। आता ही झाली दुसरी। आता आपण तिसरी क्रमिक जोडी बघूया। x ची किंमत आपल्याला या ठिकाणी 2 ठेवायची आहे। y बरोबर -x हे आपलं समीकरण आहे, म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला y बरोबर x ची किंमत काय ठेवायची आहे, तर 2 ठेवायची आहे। म्हणजेच y ची किंमत बघा आपल्याला किती मिळाली आहे, तर -2 मिळालेली आहे। या ठिकाणी घेऊया, y चे निर्देशक आहेत -2, म्हणजेच आपली तिसरी क्रमिक जोडी आहे 2 आणि -2। ठीक आहे, बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते हे। ओके, आता शेवटची बघूया। शेवटचं आहे बघा, x ची किंमत आपल्याला 5 ठेवायची आहे। ओके, सो आपलं जे इक्वेशन आहे ते y बरोबर -x आहे। y ची किंमत म्हणजेच x ची किंमत आपल्याला आता 5 ठेवायची आहे, म्हणजेच बघा इथं -5 होईल। म्हणजेच तुम्ही बघू शकता y ची किंमत किंवा y चे जे निर्देशक आहे ते आपल्याला -5 भेटलेलं आहे आणि ही चौथी क्रमिक जोडी जी आहे ती 5 आणि -5 आपल्याला भेटलेली आहे। अशा पद्धतीने आपण पहिल्या समीकरणाचा पहिली सारणी जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। ओके, आता आपण काय करूया, दुसरी सारणीसुद्धा बघूयात। आता दुसऱ्या सारणीचं म्हणजेच आपलं समीकरण काय आहे ते अगोदर आपण बघूया। समीकरण आहे बघा 2x - y = 9। हे झालं आपलं दुसरं समीकरण, म्हणजेच आपण y बरोबर समीकरण आता करणार आहोत। म्हणजेच काय बघा या ठिकाणी, तर y बरोबर, आता बघा हे जे y या ठिकाणी ठेवूया। आता आपण काय करणार आहोत, हे जे वजा आहे बरोबर, हे वजा आपण पलीकडच्या साईडला नेल्यामुळे काय झालं, हे 2x असेच राहणार आहेत, 2x आणि काय होईल -9 होतील। म्हणजेच बघा y बरोबर काय होईल, y चे हे जे वजाचे नाही आपण ते पलीकडे नेलं, त्याच्यामुळे +2 102 तसेच राहिले आणि हे वजाचे 9 अधिक 9चे काय झाले, -9 झालेले आहेत। ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला काय हे समीकरण मिळालेलं आहे, y बरोबर 2x - 9 मिळालेलं आहे आणि हे तुमचं समीकरण दुसरं आहे। ठीक आहे, आता आपण काय करूया, आता याच्यावरून काय करूया, आता y चे तर समीकरण आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण काय करूया, तर सारणी तयार करूया।
आता बघा अशा पद्धतीने आपल्याला आता ही सारणी तयार करायची आहे. तर आपण काय करणार आहोत, 100 किमती आपल्याला घ्यायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता. आपण या ठिकाणी 0 घेऊया, 4, 5 आणि 6 घेतल्या. तुम्ही कोणत्याही घेतले तरीसुद्धा चालेल. आता याच्यावरून आपण काय करूया, 100 किमती तर आपण घेतलेल्या आहेत. आता याच्यावरून आपण y ची किमती काढूया. तर समीकरण आहे आपलं y बरोबर 2x वजा 9 हे आपलं समीकरण आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, y बरोबर x ची किंमत अगोदर 0 घ्यायची आहे. सो आता 2 गुणिले 0 म्हणजेच किती राहिले बघा, तर 0च राहिले. म्हणजेच y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे ती किती आहे बघा, तर ती वजा 9 आहे. म्हणजेच बघा इथं y चे जे निर्देशक आहेत ते आहेत वजा 9 आणि ही क्रमिक जोडी पहिली आपली झाली 0 आणि वजा 9 बरोबर. आता आपण दुसरं बघूयात. म्हणजेच आता x ची किंमत आपल्याला काय ठेवायची आहे, 4 ठेवायची आहे समीकरण 2 मध्ये. त्यानुसार बघा y बरोबर x ची किंमत आहे 4. म्हणजेच इथं बघा 2 गुणिले x ची किंमत 4, 4 वजा 9 म्हणजेच y आपला किती आला बघा, 4 2 8 वजा 9 म्हणजेच y आपल्याला मिळाला आहे 8 वजा 9 म्हणजेच किती आले बघा, तर वजा 1 आलेला आहे. सो या ठिकाणी बघा y ची किंमत आलेली आहे वजा 1. म्हणजेच आपली दुसरी क्रमिक जोडी झाली 4 आणि वजा 1. आता x ची किंमत आपल्याला काय आहे, 5 घ्यायची आहे. त्यानुसार बघा y बरोबर 2 गुणिले 5 वजा 9 म्हणजेच y बरोबर 2 पंचे 10 वजा 9 म्हणजेच y बरोबर किती, 10तून 9 गेला राहिला किती बघा, 1 राहिला. म्हणजेच आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे 1. मग या ठिकाणी तिसरी क्रमिक जोडी काय झाली बघा, 5 आणि 1 झाली. आता तिसरं x ची किंमत आपल्याला 6 घ्यायची आहे. म्हणजेच बघा y बरोबर 2 गुणिले 6 वजा 9 म्हणजेच y बरोबर 6 दुनी 12 वजा 9 म्हणजेच y आपल्याला किती मिळाला बघा, 12तून 9 गेले किती राहिले, तर ते राहिले बघा 3 राहिले आहे ना. सो y ची किंमत आपल्याला मिळाली आहे 3. सो या ठिकाणी तर लिहिलं y ची किंमत 3. म्हणजेच चौथी क्रमिक जोडी आपल्याला मिळालेली आहे 6 आणि 3. सो बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला डिटेलमध्ये ही सारणी सोडवून दाखवलेली आहे. आता या 2 सारणीनुसार आपण काय करणार आहोत, तर ग्राफ जो किंवा तुमचा जो आलेख आहे तो आपण आता आलेख काढणार आहोत. तर बघा बघू शकते तुम्ही अशा पद्धतीने मी x अक्ष आणि y अक्ष काढलेला आहे. x अक्ष आणि हा आहे आपला y अक्ष बरोबर. तर x अक्ष आणि y अक्ष झालेला आहे. प्रमाणसुद्धा आपल्याला माहीत आहे, दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 जसं मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये केलेलं आहे अगदी तसंच इथं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी मी ती सारणीसुद्धा काढलेली आहे. त्याच्यावरून आता आपण लिहून घ्या. पहिली क्रमिक जोडी हे बघा वजा 2 2 म्हणजे x अक्षावरती वजा 2 आणि y अक्षावरती 2. x अक्षावरती वजा 2 म्हणजे आता तुम्ही बघा या ठिकाणी बघू शकताय x अक्षावरती वजा 2 आणि y अक्षावरती 2 म्हणजे बघा या ठिकाणी दिसते आपल्याला वजा 2 आणि 2. सो तो बिंदू जो आहे तो या ठिकाणी आहे. मी पेनाने लिहिते कारण का तुम्हाला व्यवस्थित ते व्हिडिओमध्ये क्लिअर दिसावं म्हणून. या ठिकाणी तो बिंदूसुद्धा लिहून घ्यायचा आहे क्रमिक जोडी वजा 2 आणि 2 बरोबर. आता हे झालं पहिलं क्रमिक जोडी. आता आपण दुसरीसुद्धा क्रमिक जोडी बघूया. आहे 0 आणि 0 म्हणजे ते सेंटरला असणार आहे. 0 0 म्हणजे हा x अक्षावरील 0 आणि y अक्षावर 0 0 आणि 0 ही झाली आपली दुसरी क्रमिक जोडी. आता आपण तिसरी क्रमिक जोडी बघूया. तिसरी क्रमिक जोडी आहे बघा 2 आणि वजा 2 म्हणजे x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती वजा 2. बघा आता x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती वजा 2 म्हणजे ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला तो बिंदू दिसते बघा x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती वजा 2. या ठिकाणी तो बिंदू आहे 2 आणि वजा 2 बरोबर. आता चौथा आपण क्रमिक जोडी प्लॉट करूया 5 आणि वजा 5. x अक्षावरती 5 आणि y अक्षावरती वजा 5. x अक्षावरती 5 आणि y अक्षावरती वजा 5 म्हणजे बरोबर ठीक आहे. ह्या ठिकाणी आहे बघा. सो या ठिकाणी 5 आणि वजा 5. सो बरोबर एक्झॅक्टली आपल्याला या ठिकाणी तो बिंदू दिसतोय 5 आणि वजा 5. आता या चारही बिंदूमधून एक आपण रेष काढणार आहोत जी त्या चारही बिंदूमधून जाईल. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा आपण एक ती रेष काढायची आहे जी ते चारही बिंदूमधून जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा ती रेष आपली झाली. आता याचं आपण नावसुद्धा लिहू. कोणती रेष आहे त्याचं नावसुद्धा लिहायचं समीकरण x अधिक y बरोबर 0. ओके. या समीकरणाची हे काय आहे आपण ती रेषा आलेखवरती काढलेली आहे. आता आपण दुसऱ्या समीकरणाचे चारही क्रमिक जोड्या प्लॉट करूयात.
बघा या ठिकाणी समीकरण दुसरं आहे, त्याचा पहिला बघूया क्रमिक जोडी 0 आणि वजा 9. एक्स अक्षावरती 0, वाय अक्षावरती वजा 9. एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती वजा 9. बरोबर. सो बघा या ठिकाणी तो बिंदू असणार आहे. इथे थोडंसं माझं हे मी खोडल्यामुळे माझे थोडंसं घेतलं, पण तुम्हाला क्लिअर दिसत असेल. ओके. इथे वजा 8 आणि इथे वजा 9. सो या ठिकाणी तो बिंदू आहे. म्हणजेच इथं बघा 9 आणि वजा 9 हा तो ही क्रमिक जोडी, हा तो या ठिकाणी बिंदू आपण स्थापन केला. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, दुसरं सुद्धा आपण बघूया. ते आहे बघा 4 आणि वजा 1. एक्स अक्षावरती 4, वाय अक्षावरती वजा 1. म्हणजे इथं बघा एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती वजा 1. म्हणजेच तो बिंदू आपला या ठिकाणी असणार आहे. ओके. सो बघा एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती वजा 1. सो या ठिकाणी 4 आणि वजा 1. ओके. म्हणजे या रेषेतला हा एक बिंदू झाला आणि हा एक बिंदू झाला. आता दुसरा एक बिंदू बघूया आपण. दुसरी क्रमिक जोडी आहे 5 आणि 1. एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 1. हे बघा 5 आणि 1. सो या ठिकाणी तो बिंदू असणार आहे. बघा 5 आणि 1. सो या ठिकाणी 5 आणि 1. त्याच्यानंतर शेवटचं बघूया आता 6 आणि 3. एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती 3. बघा या ठिकाणी तो बिंदू आहे. एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती 3. अशा पद्धतीने बघा तो बिंदू आहे 6 आणि 3. आता हे 4 कोणते कोणते पॉईंट तुम्हाला आता दिसत असेल बघा. हा एक बिंदू, दुसरा बिंदू, त्यानंतर हा तिसरा बिंदू आणि हा चौथा बिंदू. सो याच्यातून आपल्याला काय करायचे आहे, एक लाईन पास करायची आहे. बघा तुम्हाला दिसत असेल आपण बरोबर त्या 4ही बिंदूमधून लाईन जी आहे ते आपण आपली पास झालेली आहे. ठीक आहे. दिसत असेल बघा तुम्हाला. आता यांचा जो छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू बघा तुम्हाला दिसतो तो या ठिकाणी आहे. कोणता आहे बघा, एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती वजा 3. म्हणजेच 3 आणि वजा 3 दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. इथं डॉट करून तो छोटासा सर्कल द्यायचा. सो या ठिकाणी मी थोडंसं झूम आउट करते. ओके. म्हणजे तो तुम्हाला जो ग्राफ आहे तो क्लिअरली तो तुम्हाला ग्राफ दिसेल. ओके. सो बघा अशा पद्धतीने तो आपला जो ग्राफ आहे तो असा ग्राफ आपल्याला दिसतो. ओके. आता याचं हे समीकरण कोणत्या समीकरणाचा हा ग्राफ आहे ते समीकरणसुद्धा इथं लिहा. 2x वजा y बरोबर 9. ठीक आहे. सो बघू शकता आणि हा पहिल्या समीकरणाचा आहे. ठीक आहे. सो हा आपला फायनल जो आहे तो ग्राफ आहे. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा याचा काढू शकता. ठीक आहे. आता आपण याच्यातल्याच दुसऱ्या समीकरणाचा, आता हा तर झालेला आहे. आता आपण दुसऱ्या क्वेश्चनचा आता ग्राफ बघणार आहोत. आता चौथा प्रश्न काय विचारला आहे बघा ते सुद्धा आपण बघूया. चौथा प्रश्न आहे त्यातलं पहिलं समीकरण आहे 3x वजा y बरोबर 2 आणि दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 3. ठीक आहे. आता मग सुरुवातीला आपल्याला माहिती आहे जे आपण सुरुवातीला लिहितो तो आपण लिहूया. उत्तरामध्ये दिलेली समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी एक्स आणि वाय निर्देशकांच्या क्रमित जोड्या मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे सारण्या तयार करा. तर त्याच्यामध्ये ते पहिलं समीकरणाचं आता आपण बघूया. आता बघा पहिले समीकरण काय आहे बघा, तर ते आपण आता इथं लिहिणार आहोत. पहिले समीकरण आहे बघा 3x वजा y बरोबर 2. ठीक आहे. मग आपण आता काय करणार आहोत बघा, 3x अगोदर बरोबर चिन्हाच्या या साईडला घेणार आहोत. म्हणजे डावीकडे अगोदर 3x घेतल्या तर उजवीकडे काय राहील, 2 आहे ते तशीच राहतील. वजा y आहे ते पलीकडे गेले की तर अधिक y होतील. बरोबर. मग आता आपल्याला y बरोबर समीकरण घ्यायचं असेल तर काय करणार, तर आता बघा या साईडला म्हणजेच जर आपण उजव्या साईडला y तसंच ठेवलं तर काय होईल बघा, डाव्या साईडचे 3x अधिक तसेच राहतील आणि 2 जर आपण डाव्या साईडला आणलं तर ते अधिकचे वजा होतील. बरोबर. म्हणजे हे जे समीकरण आहे ते कसं असणार आहे बघा, हे 3x असेच राहिले. बरोबर. जर आपण पलीकडच्या साईडला y असंच ठेवलं तर, आणि हे जे 2 आहे ते आपण डाव्या साईडला आणलं तर ते वजा 2 होणार. म्हणजे हे समीकरण तेच मी हे असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. y बरोबर 3x वजा 2. ओके. y बरोबर 3x वजा 2 अशा पद्धतीने ह्याच्या अगोदरची स्टेप ही आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. मी फक्त y अगोदर लिहिलं आणि पुढची टर्म नंतर लिहिली. सो y बरोबर 3x वजा 2 हे काय झालं तुमचं तर पहिलं समीकरण झालं. ओके. आता आपण काय करूया, आता एकशे किमती घेणार आहोत. ठीक आहे. एकशे किमती तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. म्हणजे आपलं काय होईल, कमीत कमी नंबर जर घेतले म्हणजे 1 ते 6च्या आतले नंबर घेतले निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे आपला ग्राफ काय असतो तर तो छोटा आणि दिसायलासुद्धा रेखीव दिसतो. तर आता बघा आपण ह्याच्यामध्ये काय काय घेणार आहोत बघा. एकशे किमती या ठिकाणी बघा वजा 1 आहेत, 0, त्याच्यानंतर 1 आणि इथं 2. तर बघा अशा पद्धतीने आपण 100 किमती घेतलेल्या आहेत. तर त्याच्यावर आपण वायच्या किमती काढणार आहोत. बरोबर. आता पहिलं समीकरण आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया. y बरोबर 3x वजा 2. ठीक आहे. म्हणजेच बघा आता y बरोबर काय येईल, 100 किंमत आपल्याला किती घ्यायची आहे, वजा 1 घ्यायची आहे.
म्हणजेच बघा 3 गुणिले वजा 1 आणि वजा 2 म्हणजेच y बरोबर काय आलं बघा तर 3 गुणिले वजा 1 म्हणजेच वजा 3 है ना आणि वजा 2 म्हणजेच y बरोबर किती आलं बघा वजा 3 वजा 2 म्हणजेच वजा 5 आलेलं आहे। मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणजेच उत्तराला सुद्धा वजा 5 हे चिन्ह येणार आहे। y ची किंमत बघा किती आलेली आहे बघा। तर अशा पद्धतीने आपली y ची किंमत किती आपल्याला मिळालेली आहे वजा 5। मग आपली पहिली क्रमी जोडी काय झाली वजा 1 आणि वजा 5। ठीक आहे। आता नंतर x ची किंमत आपण काय घेऊया 0 घेऊया। समीकरण आहे बघा y बरोबर 3 गुणिले आता x ची किंमत आहे 0 म्हणजे 3 गुणिले 0 होईल इथं आणि वजा 2 म्हणजेच बघा तर y बरोबर 3 गुणिले 0 म्हणजेच 0 आणि वजा या ठिकाणी 2 म्हणजेच y बरोबर किती आले बघा तर वजा 2। y ची आपल्याला किंमत मिळाली आहे वजा 2। सो या ठिकाणी आपण लिहूया y ची किंमत म्हणजेच आपल्याला दुसरी क्रमी जोडी मिळालेली आहे 0 आणि वजा 2। ठीक आहे। आता नंतर आपण काय करूया x ची किंमत काय घेणार आहोत तर 1 घेणार आहोत। समीकरण आहे आपलं y बरोबर 3 गुणिले x ची किंमत 1 आणि वजा 2 म्हणून y बरोबर 3 गुणिले 1 म्हणजेच 3 वजा 2 आणि म्हणून y बरोबर 3 वजा 2 किती आहेत बघा तर 1 आहेत। ठीक आहे। सो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही y ची किंमत इथं 1 मिळालेली आहे 1 वजा 1। आता आपण x चं काय घेऊया किंमत आपण 2 घेऊया। समीकरण आहे बघा y बरोबर 3 गुणिले x ची किंमत 2 आणि वजा 2 म्हणजेच y किती मिळाला आपल्याला बघा 3 दुणे 6 वजा 2 म्हणजेच बघा y बरोबर 6 वजा 2 म्हणजेच किती आले बघा तर 4 आलेले आहेत। y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 4 म्हणजेच आपल्याला 2 आणि 4 ही चौथी क्रमी जोडी मिळालेली आहे। ठीक आहे। अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला इथे डिटेल सांगितलेलं आहे। आता आपण काय करूया आता दुसरं समीकरण आपलं काय आहे ते सुद्धा लिहून घेऊया आणि त्याचं सुद्धा आपण काय करूया सारणी तयार करूया। दुसरं समीकरण आपलं आहे बघा 2x वजा y बरोबर 3 म्हणजेच आता काय करूया आपण y बरोबर समीकरण घेणार आहोत बरोबर म्हणजेच काय येईल बघा तर y बरोबर आता काय करूया आपण आता हे जे y आहे ठीक आहे ते आपण या साईडला असंच ठेवणार आहोत आणि आपण काय करूया आता हे जे निगेटिव्ह चिन्ह आहे किंवा असं करूया आपण आता त्या ठिकाणी y जे आहे ते असंच ठेवूया आणि हे जे 3 आहे ते आपण या साईडला ठेवू आणि y आपण या साईडला घेणार म्हणजेच काय होईल बघा तर बघा 2x अशीच राहतील आणि अधिक 3चे वजा 3 होतील म्हणजेच या ठिकाणी बघा स्टेप मी तुम्हाला दाखवते। समजा आता बघा इथं y आहे तर आपण इथं 3 घेऊया म्हणजेच 2x असेच राहतील 3 आहेत ते y च्या ठिकाणी ठेवूया वजा चिन्ह आहे तसंच राहणार आहे आणि या ठिकाणी y राहिलं म्हणजे या y आणि 3 ची फक्त आपण अदलाबदल केलेली आहे म्हणजे समीकरण आपल्याला हेच मिळत आहे y बरोबर 2x वजा 3 म्हणजेच y बरोबर 2x वजा 3। ठीक आहे। फक्त मी y या साईडला फक्त घेतला आणि पुढचं किंमत अशीच ठेवलेली आहे। ठीक आहे। याच्या अगोदर ही स्टेप आहे। सो y बरोबर 2x वजा 3 हे काय झालं आपलं दुसरं समीकरण झालं। ठीक आहे। चला तर आता आपण आता काय करूया x च्या किमती घेऊया आणि त्यानुसार y च्या किमती काढून मग आपण क्रमित जोडी मिळवूया। आता बघा या ठिकाणी आपण x च्या किमती काय काय घेणार आहोत बघा 0 त्यानंतर इथे 2 3 आणि 4 तुम्ही कोणत्याही किमती या ठिकाणी घेऊ शकता। आता x च्या किमती आपण घेतलेल्या आहेत बघा कोणत्याही घेतलेल्या आहेत। आता आपण काय करूया समीकरणामध्ये x च्या किमती ठेवूया समीकरण 2 मध्ये आणि आपल्याला y ची किमती आपण मिळवू। समीकरण आहे बघा y बरोबर 2x वजा 3। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे y बरोबर 2 गुणिले x ची किंमत आहे 0 वजा 3 आणि म्हणून y बरोबर 2 गुणिले 0 म्हणजे 0 0 वजा 3 म्हणजेच y आपल्याला मिळाला आहे बघा वजा 3। ओके। सो अशा पद्धतीने y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे ते आपण इथं ठेवूया आणि आपली पहिली निर्देशक जोडी आपल्याला मिळालेली आहे 0 आणि वजा 3 राईट। आता आपण दुसरं समीकरण सोडूया म्हणजेच x ची किंमत आपण 2 ठेवूया y बरोबर 2 गुणिले x ची किंमत आहे बघा 2 आणि वजा 3 म्हणजेच y बरोबर 2 दुणे 4 वजा 3 आणि म्हणून y बरोबर 4तून 3 गेले किती राहिले बघा 1। y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे किती आहे बघा 1 आहे म्हणजेच दुसरी क्रमी जोडी 2 आणि 1। त्यानंतर आता तिसरी क्रमी जोडी आपण मिळवूया y बरोबर समीकरण आहे 2 गुणिले x ची किंमत आहे 3 वजा 3 म्हणजेच y बरोबर 3 दुणे 6 वजा 3 म्हणजेच y ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा 6 वजा 3 म्हणजेच 3। ठीक आहे। y ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे या ठिकाणी आपण ठेवूया आणि क्रमी जोडी आपल्याला मिळालेली आहे 3 आणि 3। आता आपण चौथं क्रमी जोडी काढूया y बरोबर 2 गुणिले x ची किंमत आहे 4 वजा 3
म्हणजेच y बरोबर बघा 4 दुनी 8 वजा 3 म्हणजेच y बरोबर किती 8तून 3 गेले राहिले किती बघा 5 राहिले म्हणजेच y ची किंमत आपल्याला मिळाली आहे 5 आणि चौथी क्रमी जोडी आहे 4 आणि 5. ओके सो बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही सारणी जे आहे ते डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. ओके आता यावरून आपण काय करूया तर आलेख जो आहे तो आपण काढूया. तर बघा अशा पद्धतीने आपण x अक्ष आणि y अक्ष मी काढलेला आहे. ओके आता पहिली जी क्रमी जोडी आहे पहिल्या समीकरणाची ते आता आपण बघूया कोणते बघा -1 आणि -5 x अक्षावरती -1 आणि y अक्षावरती -5. तर बघू शकतो तुम्ही x अक्षावरती -1 आणि y अक्षावरती -5 म्हणजे आपल्याला बघा तो या ठिकाणी बिंदू दिसतोय. ओके -1 आणि इथं -5 डॉट आणि एक छोटासा सर्कल. ओके कोणता बिंदू आहे तो बिंदू सुद्धा इथं लिहा -1 आणि -5. ठीक आहे दुसरा बिंदू आपण बघूया. आता दुसरं क्रमी जोडी काय आहे बघा तर 0 आणि -2 x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती -2 x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती -2 म्हणजे दिसते या ठिकाणी तो बिंदू आहे. इथं थोडंसं -2 मी लिहिलं होतं ते चुकलं आहे माझं. ओके -1 आणि -2 ठीक आहे हा तो -2 आहे या ठिकाणी बघा 0 आणि -2 इथं तो बिंदू लिहा 0 आणि -2. ओके आता ही दुसरी जोडी झाली आपण आता तिसरी बघूया 1 आणि 1. तिसरी क्रमी जोडी काय आहे 1 आणि 1 आणि 1 बरोबर x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती 1 म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला तो बिंदू दिसतोय. ओके x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती 1. ठीक आहे आता तिसरी बघूया आपण जोडी 2 आणि 4 x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 4 म्हणजे बघा या ठिकाणी तो बिंदू आहे 2 आणि 4 बरोबर. सो बघा आता हे आपले 4 बिंदू कोणते झाले आहेत बघा 1 2 3 आणि 4. आता या चारही बिंदूमधून रेषा जाईल असं काय करायचं आहे बघा चारही बिंदूमधून पास होईल अशी एक आपल्याला रेषा काढायची आहे. ओके अशा पद्धतीने बघा आता ही आपली रेषा झालेली आहे. ते कोणत्या समीकरणाची रेषा आहे तर त्या समीकरणाचं नाव सुद्धा इथं लिहायचं आहे. कोणतं समीकरण आहे बघा 3x - y बरोबर 2. ठीक आहे तर या समीकरणाची ही रेषा आहे. आता आपण दुसऱ्या समीकरणाची रेषा काढूया. पहिली क्रमी जोडी आहे 0 आणि -3 x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती -3 म्हणजे ठीक आहे या ठिकाणी बघा तुम्हाला तो बिंदू दिसतोय 0 आणि -3 0 आणि -3. ठीक आहे ओके दुसरं बघूया आपण. दुसरं आहे जोडी 2 आणि -1 x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 1 म्हणजे बघा 2 आणि 1 या ठिकाणी तो बिंदू आहे 2 आणि 1. ओके नेक्स्ट तिसरं बघूया 3 आणि 3 x अक्षावरती 3 आणि y अक्षावरती 3 म्हणजे बघा या ठिकाणी तो बिंदू येईल 3 आणि 3. ओके त्यानंतर नेक्स्ट चौथी शेवटची क्रमी जोडी 4 आणि 5 x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती 5 x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती 5 म्हणजे या ठिकाणी बघा ते दिसते आपल्याला 4 आणि 5 4 आणि 5. आता कोणते बिंदू झाले बघा आपला आहे 1 2 3 आणि या ठिकाणी चौथा. सो अशा पद्धतीने या तिन्ही मधून चारही बिंदूमधून पास होईल अशी आपल्याला काय करायचे आहे तर ती रेष काढायची आहे. ते चारही बिंदूमधून गेली पाहिजे. ओके ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते ही अशी रेषा. आता याचे छेदनबिंदू बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी बघा आपल्याला छेदनबिंदू दिसते. कोणता छेदनबिंदू बघा इथं बघा आहे ही दिसते तुम्हाला का -1 आणि -5. ठीक आहे -1 आणि -5 इथं ऑलरेडी मी लिहिलं आहे बघा -1 आणि -5 हा या दोन्ही रेषांचा छेदनबिंदू आहे. ठीक आहे आता हे कोणत्या रेषेचं समीकरण आहे ते तुम्ही लिहा 2x - y बरोबर 3. ठीक आहे आता मी थोडंसं झूम आउट करते म्हणजे तुम्हाला ते दिसेल. हा अशा पद्धतीने बघा तो ग्राफ आपल्याला मिळतो आणि त्यांचा छेदनबिंदू आहे बघा -1 आणि -5. तर बघा शेवटी आपल्याला उत्तर लिहायचं आहे दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूंचे निर्देशक -1 आणि -5 हे आहेत. ओके आणि म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल किती आहे बघा x आहे म्हणजेच -1 आणि -5 ही आहे. ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा आता या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न दुसऱ्यातला चौथा आणि पाचवा आपण सोडवलेला तिसरा आणि चौथा सोडवलेला आहे. आता पाचवा आणि सहावा जो प्रश्न आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करते. ॲक्च्युली याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करायचं होतं परंतु एक्सप्लेन मला जास्त करावं लागतं त्याच्यामुळे व्हिडिओ ॲक्च्युली मोठे होतात. सो मला डिटेलमध्ये सांगायचं आहे त्याच्यामुळे राहिलेले जे 2 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला मी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये लगेचच
नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू ते करणार आहेत आणि ते तुम्हाला सोडवून देणारे आहेत. आणि जे नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी प्लीज आपल्या आदर्श क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे इयत्ता 10वीचे गणित भाग 1 आणि गणित भाग 2ची तयारी जी आहे ती तुमची व्यवस्थितच होणार आहे. टिल देन टेक केअर, बाय.